टायमिंग किती देणार? 2 मिनिटात आहे, 5 मिनिटात आहे. त्याची ताकद नाही, आमची ताकद वाढलेली आहे. आम्ही आता त्याला पण मुद्दा असा आहे की बघा, कपडे फाटतील. आपण जेवढ्या वेळ इथे बसतोय तिथे महाराजांची मूर्ती मागे आहे, ज्याच्यात त्यांनी घोटाळा केलाय, भाजपने घोटाळा केलाय, मिंदेंनी घोटाळा केलाय, ते जगासमोर जात आहे. आपण इथेच बसायचं आता दिवसभर. जयंत पाटील काय बोलत होते? जयंत पाटील काय बोलत होते? शिवसेनेचा झेंडा हातात घेऊन गेली म्हणून पोलिसांनी तिच्यावर मारहाण केली. 2 महिलांना भगवा झेंडा नाही, हे भाजपवाल्यांचं हिंदुत्व आहे, हे फडणवीसांचं हिंदुत्व आहे. तिथे कलेक्टर होते, संविधानाची पायमल्ली अक्षरशः भाजपवाले आहेत, भाजपवाले. छत्रपती शिवरायांच्या भूमी तुम्ही होता ना साहेब. अक्षरशः मी काय म्हणते, माझं एक म्हणणं आहे, वर्दीतला माणूस आपली ड्युटी करतोय. या महिला ज्या अशा उभ्या केल्या आहेत त्या कोण आहेत? ते सांगतात शांतता बाळगा. त्या कोण आहेत? आम्हाला अडवताय तुम्ही साहेब. दोन्ही बाजूने आम्हाला शांतता आम्हाला मान्य आहे. आज घटना काय घडली आहे साहेब? आज आले ते ताई, भाजपवाल्यांकडून काय अपेक्षित आहे का? काय झालं? ऑर्डरचं फेल्युअर आहे. हे बघा, माझ्या झेंड्याची अवस्था तर मी झेंडो सोडूक नाही, पण माका तोडवलेली. या शिंदे सरकारात असाच तोडवा. माझी जशी अवस्था केलेली आहे, मी झेंडाक नाही सोडू. माझ्या राजाची खूप माया केलेली आहे साहेब. साहेब तुम्ही इलाज ह्या चिंदी चोरांनी भगव्या झेंड्याला हात लावलेला आहे. भगव्याला हात हे लावला. भाजपचं हिंदुत्व मला आहे, हे ते सांगितलं. राणेंचं हिंदुत्व आहे. तर मला सांगितलं झेंडा नाही फडकवायचा का म्हणते? ही काय राण्यांची प्रॉपर्टी आहे, ही शिंदेची प्रॉपर्टी आहे, ही माझ्या राजाची आहे. आहे, मान्य आहे. मी काय म्हणते, मी नाही सोडणार झेंडा. गोकुळाष्टमीला हे घटना घडली, कुठल्या तरी गोष्टीचा संकेत आहे. लक्षात घ्या, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत लिहिलं गेलंय. जिथे जिथे अधर्माचा उगम होतो तेव्हा हे महाराज पण शर्मेने छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी आदित्य ठाकरे साहेब आगे बढो. असं वाटलं नव्हतं की त्या पद्धतीचं आता दृश्य आहे. ठाकरे साहेब आगे बढो. अरे आवाज कुणाचा? ही ताकद कुणाची? लॉ अँड ऑर्डरचं फेल्युअर गृहमंत्र्यांचा फेल्युअर देवेंद्र फडणवीस 100%. त्यांना जमत नाही, त्यांचं खातं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही एक घटना नाही तर बदलापूरची असेल, पुण्यातली असेल, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत. आपण पाहताय तरी देखील त्यांच्याकडे उत्तर नसतात. ते नुसतं दिल्लीला जाऊन राजकारण करत असतात. सो आदित्य ठाकरे यांचं या क्षणाचं जे मत आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आजचे दृश्य तुम्ही बघत आहात. वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे.